Hi students, next question, third question is from the following trial balance of Messrs. Mitesh and Mangesh, you are required to prepare trading account, profit and loss account for the year ended 31st March 2019 and a balance sheet as on that date. ओके, त्यांनी एक ट्रायल बॅलन्स दिलेली आहे आपल्याला. फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सोडवायच्या अगोदर आम्ही तुम्हाला सांगितलं फर्स्ट स्टेप्स असते प्रॉब्लेम वाचायचा, ऍडजस्टमेंट वाचायच्या, ऍडजस्टमेंट प्रमाणे ट्रायल बॅलन्स मधल्या आयटम्स वरती काय करायचं टिक करा. आम्ही टिक केलंय बघा तिथे. जे जे आयटम ज्या ज्या ऍडजस्टमेंटशी रिलेटेड आहे त्याच्यावरती तेवढ्या वेळा टिक करायचा. टिकचा अर्थ असा की जिथे तो आयटम लिहिला जाईल आयदर ट्रेडिंगला, प्रॉफिट लॉसला किंवा बॅलन्स शीटला, त्याला आपण फर्स्ट कॉलम मध्ये म्हणजे इनर कॉलम मध्ये घेणार आणि त्याला प्लस मायनस करायचं. क्लिअर आहे. त्याच्यानंतर कॉलम्स टाकायचं. कॉलम्सला किती किती जागा लागणार ते आम्ही तुम्हाला सांगितलं. ट्रेडिंग अकाउंट हाफ पेजचं, प्रॉफिट लॉस 1.5 पेजचं, पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट. आता इथे तुम्हाला पहिले ट्रायल बॅलन्स बघावी लागेल की ट्रायल बॅलन्स मध्ये कॅपिटल आणि करंट दोन्ही आहेत का. जर कॅपिटल करंट दोन्ही असतील तर आपण 3 नंबरचं लेजर करंट अकाउंट ओपन करणार. ओके, 3 नंबरचं लेजर कोणतं ओपन करणार, करंट अकाउंट. ओके, आणि चौथं लेजर अकाउंट बॅलन्स शीट. पार्टनर्स करंट अकाउंटला हाफ पेज आणि बॅलन्स शीट 1 पेजचं असे कॉलम्स आहेत. क्लिअर आहे. हे झाले कॉलम्स. त्याच्यानंतर ट्रायल बॅलन्सची पोस्टिंग करता आली पाहिजे. बरोबर आहे. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं, रेफरन्स दिला होता पेज नंबर पुस्तकामधले. कळालं का, ते तुम्हाला रेफर करायला सांगितलं होतं. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीटला कोणते कोणते आयटम्स येतात ते तुम्हाला पाठांतर असले पाहिजे, बाय हार्ड असलं पाहिजे. ओके, मग एक ते ट्रायल बॅलन्सची पोस्टिंग केली. बरोबर. पुढे मी ते ह्या स्क्रीनवरती मी प्रॉब्लेम पहिला एक्सप्लेन करून घेणार आणि तुम्हाला त्याचं जे सोल्युशन आहे ते तुम्हाला चेक करायचं त्या याच्याप्रमाणे. ते सोल्युशन मी तुम्हाला पहिलं सेपरेट पाठवणार, ते लिहून घ्यायचंय. तुम्हाला लिहून घेतलं असणार तुम्ही, ते समोर ठेवायचंय आणि ते चेक करायचं याच्याबरोबर, या लेक्चर बरोबर. ओके, मग इथे ट्रायल बॅलन्सची पोस्टिंग केली आहे बघा. स्टॉक ॲज ऑन 1 एप्रिल 2018 दिले, म्हणजे ओपनिंग स्टॉक आहे, म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक असं लिहिलं जातं. ओके, त्यानंतर बिल्डिंग बॅलन्स शीटच्या असेट साईडला येतं. कॅरेज दोन पद्धतीचं असतं, एक कॅरेज इनवर्ड असतं, एक कॅरेज आउटवर्ड असतं. आता इथे कॅरेज फक्त आहे, मग ते कॅरेज इनवर्डच असतं, म्हणजे ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईड. कॅरेज आउटवर्ड असणार ते प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला येतं. फॅक्टरी इन्शुरन्स फक्त इन्शुरन्स असलं असतं तर प्रॉफिट लॉसला घेतलं असतं. फॅक्टरी इन्शुरन्स आहे, वॉट एव्हर एक्सपेन्सेस रिलेटेड टू द फॅक्टरी दॅट शुड बी चार्ज टू द ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. ओके, सो फॅक्टरी इन्शुरन्स कुठे येणार, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. पोस्टेजेस कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड. नेक्स्ट, बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल कुठे येतं, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीट असेट साईड. रिटर्न इनवर्ड म्हणजे काय, सेल्स रिटर्न. रिटर्न इनवर्ड म्हणजे काय, सेल्स रिटर्न. सेल्स मधनं काय करायचं, लेस करायचं. नेक्स्ट, परचेसेस कुठे येतं, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ऑडिट फीज कुठे येतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. लूज टूल्स हे काय आहे, असेट्स आहे, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस, दॅट्स एक्सपेन्सेस ऑल्सो रिलेटेड टू द फॅक्टरी. बरोबर, देअरफॉर दिस एक्सपेन्सेस चार्ज टू द ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. नेक्स्ट, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. जनरल एक्सपेन्सेस, प्रॉफिट लॉस डेबिट साईड. एक्सपोर्ट ड्युटी. बरोबर, देअर आर 2 टाइप्स ऑफ ड्युटी, एक्सपोर्ट ड्युटी अँड इम्पोर्ट ड्युटी. सो एक्सपोर्ट ड्युटी कुठे आहे ना, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, बिकॉज these expenses related to the sales, and whatever expenses related to the sale that should be charged to the profit loss debit side. Okay, and whatever expenses related to the purchases that should be charged to the trading account debit side. Okay, next, export duty, profit and loss account debit side. Cash in hand, balance sheet asset side. Bank balance, balance sheet assets. Conveyance, profit loss debit side. Conveyance means गाडी भाडं. फर्निचर असेट्स. सॅलरीज, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. रेंट, रेट्स अँड टॅक्सेस, प्रॉफिट लॉस डेबिट. ड्रॉइंग कुठे येणार, आज आपल्याकडे पार्टनर्स कॅपिटल आणि करंट दोन्ही पण आहे, त्यामुळे 3 नंबरचं लेजर आपण करंट अकाउंट ओपन केलं असणार, म्हणजे पार्टनर्स करंट अकाउंटच्या कुठल्या साईडला, डेबिट साईडला. पार्टनर्स करंट अकाउंटच्या कुठल्या साईडला, डेबिट साईडला. 2 ड्रॉइंग लिहायचं त्यांच्या कॉलम मध्ये, मितेश आणि मंगेशच्या कॉलम मध्ये. ओके, मितेशच्या कॉलम मध्ये 1200, मंगेशच्या कॉलम मध्ये 2200.
सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स शीट लायबिलिटी, सेल्स स्टडी अकाउंट क्रेडिट साइड, कॅपिटल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स बीडी लिहायचं. मितेश आणि आज आपण पार्टनर्स करंट अकाउंट आणि कॅपिटल दोन्ही पण आहे, त्यामुळे 3 नंबरचं लेजर करंट अकाउंट ओपन केलंय, त्यामुळे हे कॅपिटल आज कुठे जाणार, डायरेक्टली बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. डायरेक्टली कुठे जाणार, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. कॅपिटल अकाउंट अंडरलाईन करून दोघांची नावं लिहायचं. जर करंट अकाउंट नसलं असतं तर आपण 3 नंबरचं लेजर कॅपिटल अकाउंट ओपन केलं असतं आणि त्याच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स बीडी लिहिलं. आज आपल्याकडे करंट अकाउंट ओपन केलेलं आहे, त्यामुळे आज हे कॅपिटल डायरेक्टली बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला जाणार. क्लिअर आहे. नेक्स्ट आउटस्टँडिंग सॅलरीज मीन्स बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला जाणार. आउटस्टँडिंग, अनपेड, पेएबल, बरोबर ना, हे जर क्रेडिट साइडला असतील तर ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला जातं. नेक्स्ट रिटर्न आउटवर्ड म्हणजे परचेस रिटर्न त्याला म्हणतात, म्हणजे परचेस मधून लेस करायचं. ओके. आणि करंट अकाउंट आहे क्रेडिट साइडला आहे, त्यामुळे पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स बीडी मितेश आणि मंगेशच्या कॉलम मध्ये प्रत्येकी. ही झाली आपली ट्रायल बॅलन्सची पोस्टिंग. आणि आता ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट मध्ये काय आहे बघा, मितेश आणि मंगेश आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:1. आता ही इन्फॉर्मेशन आहे, कारण त्याने आपल्याला ज्या वेळेला आपण प्रॉफिट लॉसचा नेट प्रॉफिट आहे ना, त्यावेळेला ते प्रॉफिट पार्टनर्स मध्ये काय करायचंय, शेअर करायचंय. बरोबर आहे, त्यासाठी त्यांनी तो रेशो दिलेला आहे. क्लिअर. मग त्याचा उपयोग आपण ज्या वेळेला अकाउंट टॅली करू ना, त्यावेळेला त्याचा उपयोग करायचा आहे. म्हणजे काय करायचंय की जी काही नेट प्रॉफिट येईल त्या नेट प्रॉफिटला आपल्याला काय करायचंय, 3:1 म्हणजे 3 ने किती 4, म्हणजे जो काही प्रॉफिट येईल त्या प्रॉफिट मल्टिप्लाय बाय 3/4 आणि तो प्रॉफिट मल्टिप्लाय बाय 1/4 असं करून जे उत्तर येईल तो त्या दोघांमध्ये काय करायचंय, डिस्ट्रीब्युशन करायचंय. क्लिअर आहे. 3 ने 1 4, बरोबर, म्हणजे 3/4 आणि 1/4, बरोबर ना. जे नेट प्रॉफिट येईल त्या नेट प्रॉफिटला मल्टिप्लाय बाय 3/4 आणि 1/4 असं ते डिस्ट्रीब्युशन करायचंय. क्लिअर आहे. नेक्स्ट आहे ऍडजस्टमेंट सेकंड. पार्टनर्स आर एंटायटल्ड टू गेट कमिशन 1% each on a gross profit. आता पार्टनर्सला कमिशन द्यायचंय, पार्टनर्सला सॅलरी द्यायचंय, पार्टनर्सला इंटरेस्ट ऑन कॅपिटल द्यायचंय. ह्या सगळ्यांचा इफेक्ट ठरलेला असतो. कुठे कुठे जातो हा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला, प्रॉफिट लॉसच्या डेबिट साइडला, आणि पार्टनर्स करंट अकाउंट किंवा कॅपिटल अकाउंट जे कोणतं अकाउंट तुम्ही ओपन केलं 3 नंबरचं त्याच्या क्रेडिट साइडला. आज आपल्याकडे करंट अकाउंट आहे त्यामुळे करंटच्या क्रेडिट साइडला. पण लिहिताना कुठे लिहिला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला तुम्हाला सांगितलंय प्रॉफिट लॉसला 1.5 पेज आखायला सांगितलं. त्या 1.5 पेज मधलं शेवटचं जे हाफ पेज असणार ते हाफ पेजच्या तिथे पार्टनर्स रिलेटेड जे काही रिलेटेड असतील ऍडजस्टमेंट, म्हणजे पार्टनरची सॅलरी आहे, पार्टनर्सला कमिशन द्यायचं आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे, हे सगळं त्या हाफ पेज वरती काय. प्रॉफिट लॉसचं जे 1.5 पेज सांगितलं त्यातलं लास्टला हाफ पेज यूज करायचं, लास्टचा हाफ पेज. ओके. प्रॉफिट लॉसच्या डेबिट साइडला लिहायचं 2 पार्टनर्स कमिशन, अंडरलाईन करून 2 पार्टनर्सची नावं, म्हणजे कोणाला द्यायचं ते पार्टनर्स आर एंटायटल कमिशन, दोघांना पण द्यायचंय. बरोबर. मग तिथे प्रॉफिट लॉसच्या डेबिट साइडला लिहायचं 2 पार्टनर्स कमिशन किंवा 2 कमिशन लिहिलं सुद्धा तरी चालेल. अंडरलाईन करून त्या दोघांची नावं लिहायचं एका खालोखाली. बरोबर. मितेश आणि मंगेश प्रॉफिट लॉसच्या डेबिट साइडला. क्लिअर. दोघांची नावं लिहायचं. आता कॅल्क्युलेशन साठी थोडं थांबावं लागेल तुम्हाला, कारण जोपर्यंत ट्रेडिंग अकाउंट बंद होत नाही तोपर्यंत ते 1% आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही. क्लिअर. पण तिथे लिहिलेलं आहे बघा आम्ही खाली, की ते आमचा जो म्हणजे आम्ही सोल्युशन सॉल्व्ह केलंय त्याच्यामध्ये आमचा नेट प्रॉफिट आपला ग्रॉस प्रॉफिट येतोय 99,000 रुपीज. बरोबर. मग त्याच्यावरती 1%. आता त्यांनी 1% कशावरती काय सांगितलं नाही, बिफोर चार्जिंग आफ्टर चार्जिंग असं काही सांगितलेलं नाहीये. बरोबर ना. मग त्याच्यावरती बिफोर चार्जिंग असेल तर जास्त ने डिवाइड करायचं, म्हणजे 1/101 ने डिवाइड करायचं, आणि आफ्टर चार्जिंग असेल तर 100 ने डिवाइड करायचं. ओके. ते मी सांगेन नंतर, पुढे ज्याला प्रॉब्लेम येईल त्यावेळेला. आता सध्या त्यांनी असं काही सांगितलं नाहीये, त्यामुळे आपण जे काही ग्रॉस प्रॉफिट येईल त्याच्यावरती 1% कॅल्क्युलेट करायचं. क्लिअर. प्रत्येकाला 99,000चं 1%. क्लिअर. म्हणजे महेशला 990 येणं, मंगेशला 990. कुठे इफेक्ट होणार, प्रॉफिट लॉसच्या डेबिट साइडला 2 पार्टनर्स कमिशन अंडरलाईन करून दोघांची नावं,
बरोबर. अमाऊंट इनर मधून आउटवर्डला घ्यायचं, महेशच्या समोर 990 आणि मंगेशच्या समोर 990 टोटल आउटवर्डला ठीक आहे. आणि पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट, आज करंट अकाउंट आहे, करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कमिशन असं लिहायचं. क्लिअर. नेक्स्ट थर्ड नंबर ही नेहमीच्या प्रॉब्लेम मध्ये असते, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये विचारले जाते. क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ₹23,700 कुठे कुठे येणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहिलं जातं आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, म्हणजे ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय लिहायचं ते पण सांगितलंय, बाय क्लोजिंग स्टॉक, आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला फक्त क्लोजिंग स्टॉक लिहायचं, अमाऊंट 23,700. क्लिअर आहे. ही ऍडजस्टमेंट प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये असते, ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे पण तुम्हाला पहिल्या ऍडजस्टमेंट एक्सप्लेन केलं त्यावेळेला तिथे सांगितल्या होत्या. कुठलेही एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग असतील पहिलं त्या एक्सपेन्सेसला ऍड करायचं. आता एक्सपेन्स हे ट्रेडिंगला पण असू शकतात, प्रॉफिट लॉसला पण असू शकतात, बरोबर ना. मग जिथे असतील तिथे त्याला ऍड करायचं त्या आयटमला, नसेल तर नवीन आयटम लिहायचं काल. आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज आहे. आज काय सांगितलं आपल्याला, आउटस्टँडिंग ऑडिट फीज आणि कॅरेज. त्यातला ऑडिट फीज आणि कॅरेज आय थिंक दोन्ही पण आहेत वाटतं, बरोबर ना. मग दोघांना सुद्धा काय करायचं, ऍड करायचं. ऑडिट फीज कुठे येतं, प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला, आणि कॅरेज फक्त आहे त्यामुळे ते ट्रेडिंगला असणार, बरोबर ना. म्हणजे ऑडिट फीजला ₹400 ऍड आउटस्टँडिंग म्हणून ऍड करायचं, आणि कॅरेजला सुद्धा ऍड आउटस्टँडिंग म्हणून ऍड करायचं, बरोबर ना. ऑडिट फीज ₹400 आउटस्टँडिंग आहे, कॅरेज किती 600. आणि दोघांचा पण सेकंड इफेक्ट कुठे जाणार, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज आहे, आउटस्टँडिंग ऑडिट फीज आणि आउटस्टँडिंग कॅरेज म्हणून 400 आणि 600. क्लिअर आहे. नक्की. नेक्स्ट डेप्रिसिएशन, ही सुद्धा ऍडजस्टमेंट झालेलीच आहे. डेप्रिसिएशन काय सांगतायत, बिल्डिंग इज अ व्हॅल्यूड ₹46,500. आता ही डेप्रिसिएशन नाहीये, हे ते काय बोलतायत की बिल्डिंगची नवीन किंमत त्यांना किती रिवाइज केली, त्यांनी बिल्डिंगची व्हॅल्यू काय केली, रिव्हिजन केली, रिवाइज केलेली आहे 46,500. आता बिल्डिंगची पहिल्यापासून बुक्स मध्ये किंमत किती येते बघा, बिल्डिंगची किंमत आहे 48,500 आहे, आणि त्यांना आता किती पाहिजे आहे 46,500, म्हणजे कमी करायचं, बरोबर ना. मग आम्ही काय करणार, लेस करणार बिल्डिंग मधून, बरोबर. ते दिलेलं आहे बघा, काय करायचं, लेस करायचं बिल्डिंग मधून. आणि सेकंड इफेक्ट कुठे आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन अंडरलाईन करून बिल्डिंग, बरोबर ना, ₹2,000. आणि फर्निचर वरती डायरेक्ट त्यांनी पर्सेंटेज दिले, फर्निचरची जी पण अमाऊंट असेल त्याच्यावरती किती पर्सेंट कॅल्क्युलेट करायचं आहे, 5% कॅल्क्युलेट. फर्निचरची अमाऊंट आहे 64,000 आहे, त्याच्यावरती 5% म्हणजे ₹3,200. काय करायचं, प्रत्येकी त्या असेल म्हणजे बिल्डिंग मधून 2,000, फर्निचर मधनं 3,200 लेस करायचं ऍज अ डेप्रिसिएशन म्हणून. आणि सेकंड इफेक्ट कुठे आहे ना, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑन अंडरलाईन करून बिल्डिंग आणि फर्निचर. क्लिअर आहे. 2,000 3,200 आउटवर्डला 5,200. क्लिअर. नेक्स्ट प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन कॅपिटल. मगाशीच सांगितलं इंटरेस्ट ऑन कॅपिटल, सॅलरी, पार्टनर्सला सॅलरी द्यायचं आहे आणि कमिशन, या सगळ्यांचा इफेक्ट ठरलेला आहे कुठे, प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला, बरोबर ना. मग प्रॉफिट लॉसच्या डेबिटला कुठे, तर ते जे शेवटचं हाफ पेज सांगितलं ना त्याच्यावरती, बरोबर. मग प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल अंडरलाईन करून त्या दोन पार्टनर्सची नावं लिहायचं, नितेश आणि मंगे. आणि पार्टनर्स करंट अकाउंट, आज करंट अकाउंट आहे, कॅपिटल असेल तर कॅपिटलच्या क्रेडिट साईडला, मग करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं. बघा तिथे चेक करा तुम्ही, पार्टनर्स करंट अकाउंटला या, पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिलं असेल बघा, बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. क्लिअर. राहिलं त्यांचं कॅपिटलची अमाऊंट किती आहे बघा प्रत्येकाची, त्यांचं कॅपिटल बघा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला चेक करा, तिथे मितेशचं कॅपिटल 1,50,000 आहे आणि मंगेशचं 50,000 आहे. मग त्या प्रत्येकाचं किती पर्सेंट कॅल्क्युलेट केलंय, 5%, सॉरी 2.5%, 2.5%, बरोबर. 1,50,000चं 2.5% किती अमाऊंट आलेली आहे ती 3,750, आणि मंगेशची अमाऊंट आहे 50,000, त्याच्यावरती 2.5% म्हणजे 1,250. क्लिअर. प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल अंडरलाईन करून दोघांची नावं लिहायचं, मितेश आणि मंगेश. अमाऊंट 3,750 इनर मध्ये, मंगेशच्या समोर 1,250 टोटल आउटवर्डला जिंकायचं. आणि पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल, बरोबर, प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये.
क्लिअर आहे, चेक करून घ्या. नेक्स्ट, goods of rupees 900 were taken by Mangesh for his personal. आता गुड्स रिलेटेड कोणती पण ऍडजस्टमेंट असेल की तिचा पहिला इफेक्ट ट्रेडिंगला गेला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटला गुड्स गोज आउट आहे म्हणून ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला लिहिलं जाणार ते सेल्सच्या खाली बाय गुड्स टेकन बाय मंगेश. ते मी एम लिहिले, तुम्ही ते पूर्ण लिहायचं मंगेश, बाय गुड्स टेकन बाय मंगेश आणि अमाऊंट किती 900. कारण आमच्याकडे गुड्स होतं ते गुड्स गोज आउट आहे, गोज आउट म्हणून ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स टेकन बाय मंगेश. आणि कशासाठी घेतलं, फॉर अ पर्सनली, पर्सनल यूज मीन्स ड्रॉइंग आणि म्हणून पार्टनर्स करंट अकाउंट किंवा कॅपिटल. आज करंट अकाउंट आहे मग करंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग कोणाच्या कॉलम मध्ये, मंगेशच्या कॉलम मध्ये. क्लिअर आहे. नेक्स्ट पुढे काय आहे, 8वी ऍडजस्टमेंट 8 नंबर, सॉरी 9 नंबर, राईट ऑफ 1000 ॲज अ बॅड डेब्ट्स अँड मेंटेन RDD 3% ऑन सेंटिनेटस. ओके, ह्या दोन ऍडजस्टमेंट आहेत एकामध्येच, एक आहे बॅड डेब्ट्स, एक आहे RDD. आणि ह्या दोन्ही सुद्धा ऍडजस्टमेंट ट्रायल बॅलन्स मध्ये 3 आयटम्स असतात, त्याच्याशी रिलेटेड असतात. कोणते 3 आयटम, बॅड डेब्ट्स, डेटर्स आणि RDD. बघा त्या बॅड डेब्ट्स वरती 2 असेल, बॅड डेब्ट्स तर टिक केलं असेल, आज नाही आहे वाटतं, बरोबर ना. मग डेटर्स वरती टिक केलंय आणि इकडे क्रेडिट साईडला RDD आहे तर RDD आज नाही आहे ते, मग फक्त डेटर्स वरती स्टिक झालेलं आहे, बरोबर. पण 3 आयटमशी रिलेटेड असतात, बॅड डेब्ट्स, डेटर्स आणि तिकडे क्रेडिट साईडला रिझर्व्ह फॉर बॅड डेब्ट्स किंवा प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स किंवा RDD असं लिहिलं असतं, त्याच्यावरती टिक करायचं. म्हणजे बाकीचे 2 आयटम नसले तरी चालते पण डेटर्स असायला हवे. ओके, काय करायचंय, आमचे डेटर्स म्हणजे कोण, कस्टमर कडनं जेवढा पैसा यायचा होता त्यामध्ये 1000 रुपीज काय आहे, डाऊटफुल आहे, म्हणजे बॅड डेब्ट्स आहे, डाऊटफुल नाही बॅड डेब्ट्स आहे, म्हणजे डेफिनेटली नॉट रिकव्हरेबल, म्हणजे येणार नाही. मग काय करायचं, बॅलन्स शीटच्या असेट साईडला यायचं, तिथे डेटर्स असणार, त्या डेटर्स मधून काय करायचं, लेस करायचं. बघा तिथे लिहिले ऍडजस्टमेंट मध्ये 2 नंबर इफेक्ट मध्ये, बॅलन्स शीट असेल लेस फ्रॉम डेटर्स. काय लिहिणार लेस मध्ये, लेस करताना लेस बॅड डेब्ट्स म्हणून लेस करायचंय. काय म्हणून लेस करायचंय, बॅड डेब्ट्स 1000 रुपीज. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला काय म्हणून लिहायचं, टू बॅड डेब्ट्स 1000. म्हणजे थोडक्यात डेटर्स मधून लेस करायचं आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला टू बॅड डेब्ट. पहिल्यापासून असेल तर त्याला ऍड करायचं, नसेल तर नवीन आयटम लिहायचं. क्लिअर. बघा डेटर्स मधून तुमच्या चेक करा सोल्युशन मध्ये, लेस करायचं डेटर्स मधून, लेस केलं असणार बघा डेटर्स कडे या बॅलन्स शीटच्या असेट साईडला, त्यातून लेस करायचं, लेस बॅड डेब्ट्स म्हणून. जर पहिल्यापासून तिकडे प्रॉफिट लॉसला बॅड डेब्ट्स असतं तर आम्ही ते लेस फर्दर बॅड डेब्ट्स लिहिलं असतं, आज नाहीये म्हणून आम्ही फक्त बॅड डेब्ट्स लेस केले 1000 आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला टू बॅड डेब्ट्स. क्लिअर. सेकंड ऍडजस्टमेंट RDD. आता जे शिल्लक राहिलेलं जे डेटर्स आहे, बरोबर ना, तुमचं ओरिजिनल डेटाची अमाऊंट होती 50 to 200, त्यातनं 1000 लेस करणार बॅड डेब्ट्स म्हणजे शिल्लक राहणार 51,200 राहिलंय ना, त्याचे 3% कॅल्क्युलेट करायचं. किती पर्सेंट, 3%. किती आलं, 1536 अमाऊंट आली, काय करणार ती सुद्धा लेस करायचं डेटर्स मधनं. काय म्हणून, NRDD. बघा चेक करा तिथे, लेस NRDD 3%, 1536 आउटवर्डला घेतली असणार अमाऊंट बाकीची. आणि सेकंड इफेक्ट परत या प्रॉफिट लॉसला तिथे लिहिलं असलं बघा, प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला टू बॅड डेब्ट्स आहे का, टू बॅड डेब्ट्स, बरोबर. त्याच्यामध्ये ऍड केलं असलं बघा, ऍड NRDD 1536. क्लिअर आहे. आणि हे सर्व पोस्टिंग झाल्यानंतर मग तुम्ही काय करायचंय, ट्रायल बॅलन्स म्हणजे ट्रेडिंग अकाउंट 1 by 1 अकाउंट लेजर बंद करायचं. दोन्ही साईडची टोटल करायचं, एकदा डेबिट साईडची टोटल करायचं, दुसरी क्रेडिट साईडची टोटल करायचं. कुठली टोटल जास्त आहे ते बघणार. पहिला ट्रेडिंग अकाउंटला जर आला तर ट्रेडिंग अकाउंटची काय आहे, क्रेडिट साईड जास्त आणि डेबिटला बॅलन्स राहिले, पण तिथे लिहिणार टू ग्रॉस प्रॉफिट. आणि आज किती आलाय तो ग्रॉस प्रॉफिट, 99,000 रुपीज आलेले आहे. क्लिअर. आणि मग ती जी 2 नंबरची जी ऍडजस्टमेंट होती त्या 99,000चं 1% प्रत्येकाला कमिशन द्यायचंय, 990 आणि 990. क्लिअर आहे. मग ते अमाऊंट. त्यानंतर मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बंद करायचं, ते सुद्धा दोन्ही साईडची टोटल करायचं. पहिल्यांदा डेबिट साईडची टोटल करताना 2 वेळा टोटल कन्फर्म करा, बरोबर. एकदा डेबिटची टोटल करणार, लिहून ठेवणार, एकदा क्रेडिटची टोटल करणार, लिहून ठेवणार. कुठली टोटल जास्त आहे ती बघा. आज आमची क्रेडिट साईड जास्त आहे, मग तीच टोटल दोन्ही साईडला
आणि मग जो बॅलन्स राहिलाय तो म्हणजे आमचा नेट प्रॉफिट. आणि तो नेट प्रॉफिट जे पहिली नंबर ऍडजस्टमेंट आहे त्या रेशोने 3:1 म्हणजे 3:4 3/4 आणि 1/4 या रेशोने त्या दोघांमध्ये डिस्ट्रीब्युशन केलंय बघा. आणि तिथे लिहिताना लिहिलंय बघा टू पार्टनर्स करंट अकाउंट, ते कॅपिटल असतं तर कॅपिटल लिहिलं असतं बरोबर. मग टू पार्टनर्स करंट अकाउंट ब्रॅकेटमध्ये लिहिलं असणार नेट प्रॉफिट आणि त्याच्या नेक्स्ट लाईनला दोघांची नावं लिहिली असतील बघा, मितेश आणि मंगेश. आणि मग ते अमाऊंट डिस्ट्रीब्युशन केले 3/4 आणि 1/4. आणि मग तीच अमाऊंट पार्टनर्स करंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस अप्रॉप्रिएशन म्हणून ट्रान्सफर केले बघा. बाय प्रॉफिट अँड लॉस सॉरी बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असं लिहिलं असतं बघा प्रत्येकाच्या कॉलम मध्ये. आणि मग आम्ही पार्टनर्स करंट अकाउंट बंद केले, त्याच्या डेबिट साईडला बॅलन्स राहिला बघा टू बॅलन्स सीबी. आणि तेच टू बॅलन्स बी सरळ खाली आणलेलं लायबिलिटी साईडला करंट अकाउंट अंडरलाईन करून दोघांची नावं लिहिली आहे. क्लिअर आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही दोन्ही साईड बॅलन्स शीटचे टोटल केली तर ती काय झाली इज इक्वल झाली. ओके, हा झाला आमचा 3 नंबर क्वेश्चन. क्लिअर आहे सगळ्यांना. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 4. काय दिलंय बघा, from the following trial balance and adjustment given below of Reena and Aarti, you are required to prepare a trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance it as on that day. मग त्यांनी परत एकदा एक ट्रायल बॅलन्स आणि त्याच्या खाली ऍडजस्टमेंट दिले. तुम्हाला तेच मगाशी सांगितल्या पद्धतीने पहिला प्रॉब्लेम वाचायचा, ऍडजस्टमेंट म्हणजे ट्रायल बॅलन्सची पोस्टिंग कुठे कुठे होते ते बघायचं, त्यानंतर ऍडजस्टमेंट वाचायचं, ऍडजस्टमेंट प्रमाणे त्या आयटम्स वरती टिक केलंय जसं आम्ही टिक केलं बघा बरोबर ना. आणि त्याच्यानंतर मग कॉलम्स आखायचे, कॉलम्स किती किती लागतात तेही मगाशी सांगितलं बरं. त्या पद्धतीने कॉलम्स आखा आणि मग ट्रायल बॅलन्सची पोस्टिंग करता आली पाहिजे. इथे सुद्धा मी तेच केलंय, पहिला मी प्रॉब्लेम एक्सप्लेन केलाय आणि त्याचं सोल्युशन तुम्हाला सेपरेट पाठवलं जाणार. ते सोल्युशन तुम्हाला पहिलं लिहून घेतलेले ना तुम्ही, आणि हे जे एक्सप्लेन करतो त्याच्याबरोबर ते तुम्हाला चेक करायचं तिथे तो आयटम्स आहे की नाही ते तुम्ही चेक करा. ओके, सोल्युशन समोर ठेवा बरोबर. हे मी एक्सप्लेन करतोय बघा. फर्स्ट आयटम्स आहे परचेसेस. कुठे येतो परचेस, आणि अजून एक ज्या वेळेला कॉलम्स टाकणार त्यावेळेला ट्रेडिंगच्या डेबिट साईडला काही आयटम फिक्स असतात ते सुरुवातीला लिहून ठेवायचं. टू ओपनिंग स्टॉक, टू परचेसेस, लेस रिटर्न. टू ओपनिंग स्टॉक, टू परचेसेस, लेस रिटर्न. आणि क्रेडिट साईडला बाय सेल्स, लेस रिटर्न. हे आयटम फिक्स असतात, त्यामुळे ते आयटम ज्या वेळेला आपण कॉलम टाकून झाले की हे फॉर्मॅटमध्ये जसं आपण ट्रेडिंग वगैरे लिहिला ट्रेडिंग अकाउंट फॉर द एंडेड, प्रॉफिट लॉस फॉर द एंडेड वगैरे, डेबिट क्रेडिट वगैरे लिहितो तसं हे सुद्धा तिकडे ट्रेडिंगच्या डेबिट साईडला आयटम लिहायचं, ट्रेडिंगच्या डेबिटला आणि क्रेडिट साईडला. आणि त्याच्यानंतर मग ट्रायल वनची पोस्टिंग. परचेसेस ऑलरेडी तुम्ही लिहिलेले असणार, टू परचेसेस त्याच्यामध्ये अमाऊंट लिहिणार 35,500 इनर कॉल. नेक्स्ट सेंटर डेटर्स, त्याच्यावरती 3 टिक्स आहेत बघा. बॅलन्स शीटच्या असेट साईडला येतो आयटम, मग तिथे 3 टिक्स आहेत तर त्याला फर्स्ट कॉलम मध्ये घेऊन त्याच्या खाली एक टिक म्हणजे 2 लाईन, म्हणजे इथे तुम्हाला एक 6 लाईनीचं प्रोव्हिजन करायला, 1-2 लाईनी एक्स्ट्रा सोडल्या तरी सुद्धा चालेल. बॅलन्स शीटच्या असेट साईडला चेक करा, तिकडे 40,000 रुपीज लिहिलं असतं. सेल्स रिटर्न म्हणजे सेल्स मधून लेस करायचं, लेस फ्रॉम सेल्स, सेल्स मधून लेस केलं असतं चेक करा. नेक्स्ट ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. बॅड डेप्स प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला, त्याच्यावरती पण 2 टिक्स आहेत बघा. आणि 2 टिक्स म्हणजे 4 लाईन, म्हणजे 1-2 लाईन एक्स्ट्रा सोडा, म्हणजे 5-6 लाईन सोडले तरी चालेल. आणि ट्रेडिंग प्रॉफिट लॉसला लिहिताना जो पण पहिला आयटम लिहाल त्याच्या सुरुवातीला एक लाईन ब्लँक सोडायचं डेबिट क्रेडिटला बरं. सुरुवातीला का सोडायचं, कारण ज्या वेळेला आपण ट्रेडिंग अकाउंट बंद करतो तर त्याचा ग्रॉस प्रॉफिट नेहमी पहिल्या लाईनीला ट्रान्सफर झाला पाहिजे प्रॉफिट लॉसला, किंवा ग्रॉस लॉस पहिल्या लाईनने ट्रान्सफर, म्हणून ती सुरुवातीला एक लाईन ड्रॉप करायची. ओके, बॅड डेट प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईड. आणि लँड अँड बिल्डिंग असेटला, फर्निचर असेटला येतं बॅलन्स शीटच्या. डिस्काउंट, आता डिस्काउंट आहे ना ते ट्रेडिंग प्रॉफिट लॉसच्या डेबिटला पण येतं आणि प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला पण येतं. मग आम्हाला कसं करणार की डेबिटला लिहायचं क्रेडिटला, तर आज तिथे बघा म्हणजे डेबिट क्रेडिट त्यांनी वेगळं दिलेलं आहे, त्यामुळे डेबिटच्या आयटमची पोस्टिंग डेबिटला आणि क्रेडिटच्या आयटमची पोस्टिंग क्रेडिटला, त्यामुळे हा आयटम डेबिटला आहे तर प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला लिहायचं. रॉयल्टी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, रेंट प्रॉफिट लॉसच्या डेबिटला, सॅलरी प्रॉफिट लॉसच्या डेबिट, ज्याच्यावरती टिक आहे ना तो आयटम जिथे लिहिणार त्याच्या फर्स्ट कॉलम मध्ये अमाऊंट त्याची लिहायचं, त्याच्या खाली एक टिक तर 2 लाईनीचं प्रोव्हिजन करायचं, ब्लँक सोडायचे.
वेजेस स्टडी अकाउंट डेबिट साईड, इन्शुरन्स प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. ड्रॉइंग, आज आपल्याकडे कोणतं अकाउंट आहे, फक्तच करंट कॅपिटल अकाउंट आहे, त्यामुळे आम्ही काय केलंय 3 नंबरचं लेजर कॅपिटल ओपन केलंय. त्यामुळे ड्रॉइंग कुठे आहे ना, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग, त्या दोघांच्या कॉलममध्ये, रीना आणि आरतीच्या कॉलममध्ये. क्लिअर आहे. कॅश ॲट बँक असेटला येतं, कॅश इन हँड असेटला येतं, सेल्स स्टडी अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतं, क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, परचेस रिटर्न, परचेस मधून काय करतात, लेस करतात. कळालं. आरडीडी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठल्या साईडला, क्रेडिट साईडला, इनर कॉलम मध्ये, त्याच्यावरती पण ऍडजस्टमेंट असणार म्हणून इनर कॉलम मध्ये लिहायचं. डिस्काउंट प्रॉफिट लॉसच्या क्रेडिट साईडला, बरोबर. कमिशन प्रॉफिट लॉसच्या क्रेडिट साईडला. कॅपिटल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स बीडी. आज आपल्याकडे कॅपिटल अकाउंट आहे, त्यामुळे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स बीडी लिहायचं. क्लिअर आहे. ही झाली ट्रायल बॅलन्सची पोस्टिंग. आणि आता ऍडजस्टमेंट काय आहेत बघा, वन बाय वन. क्लोजिंग स्टॉक मगाशी पण सांगितलं कुठे कुठे इफेक्ट येतो, सोल्युशन मध्ये चेक करा जरा कुठे येतो. पहिले बॅलन्स शीटच्या असेट साईडला चेक करा. या बॅलन्स शीटच्या असेट साईडला तिथे लिहिलं असतं माझं क्लोजिंग स्टॉक 22,000 लिहिलंय. आणि सेकंड इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक, बॅलन्स शीटच्या असेट साईडला आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक. क्लिअर आहे. पहिला इफेक्ट, पहिली ऍडजस्टमेंट. नेक्स्ट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, मगाशी पण झालं होतं अर्लियर क्वेश्चन मध्ये, बरोबर ना. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस जे पण आउटस्टँडिंग असतात, मग ते ट्रेडिंगला असतील प्रॉफिट लॉसला असतील, त्या त्या एक्सपेन्सेसला काय करतात, ऍड करतात. आणि सेकंड इफेक्ट कुठे घेऊन जातात, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी. मग आज काय आहे, वेजेस आहे आणि सॅलरी. वेजेस ट्रेडिंगला असतं, मग या ट्रेडिंगच्या डेबिट साईडला बघा वेजेस असणार इनर कॉलम मध्ये. त्याला ऍड केलं असतं बघा, ऍड आउटस्टँडिंग म्हणून 700 रुपीज आउटवर्डला घेतलं असणार टोटल. आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला या आले, तिथे बघा लिहिलं असतं आउटस्टँडिंग वेजेस म्हणून 700 आहे. नेक्स्ट आहे सॅलरीज, आउटस्टँडिंग सॅलरीज. या प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला या, तिथे बघा सॅलरी असणार आहे का. सॅलरी त्याला ऍड करणार, ऍड आउटस्टँडिंग 800 रुपीज. आणि सेकंड इफेक्ट परत या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, आणि लायबिलिटी साईडला लिहिलं असतं बघा आउटस्टँडिंग सॅलरीज 800 रुपीज. क्लिअर आहे. ही झाली 2 नंबर आहे. आणि प्रत्येकी जे पण आउटस्टँडिंग असेल त्यांचा इफेक्ट तोच असतो, एक्सपेन्सेसला ऍड करतात आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटी. मग ते कोणते पण एक्सपेन्स असतील, मग ते कमिशन असेल इंटरेस्ट असेल, काय करायचं, ऍड करायचं आणि सेकंड इफेक्ट कुठे घेऊन जायचं, लायबिलिटी साईड. क्लिअर आहे. थर्ड ऍडजस्टमेंट, ही मगाशी पण झाली होती ऍडजस्टमेंट. काय इथे सुद्धा एक आहे बॅड डेब्ट्स, दुसरा आहे आरडीडी, बरोबर ना. पण ही ऍडजस्टमेंट करताना आम्ही तुम्हाला सांगितलं होतं अगोदर सुद्धा की बॅड डेब्ट्स, आरडीडी आणि डिस्काउंट या ऍडजस्टमेंट करताना पहिल्या बाकीच्या आहे, म्हणजे आरडीडी सोडून, बॅड डेब्ट्स सोडून आणि डिस्काउंट सोडून बाकीच्या ज्या ऍडजस्टमेंट डेटर्स रिलेटेड असतील, जसं अनरेकॉर्डेड सेल्स आहे, मिसेसेबल डिसऑनर आहे, बरोबर ना. अशा काही ऍडजस्टमेंट अजून पण असतील की ज्या त्याच्याशी रिलेटेड आहे डेटरशी, मग त्या ऍडजस्टमेंट पहिल्या करायचं. आणि त्यांचा इफेक्ट झाल्यानंतर मग ह्या ऍडजस्टमेंटचा म्हणजे बॅड डेब्ट्सचा, त्यानंतर आरडीडी, त्याच्यानंतर डिस्काउंट, बरोबर ना. मग आता ही ऍडजस्टमेंट करायच्या अगोदर पहिले एकदा चेक करा पुढे डेटरशी रिलेटेड. ही ऍडजस्टमेंट आहे बॅड डेब्ट्स आणि आरडीडी. त्याच्या पुढची ऍडजस्टमेंट आहे डिस्काउंटची. मग ह्या 2 ऍडजस्टमेंट बाजूला ठेवा. 5 नंबर मध्ये काही नाहीये, 6 नंबर डेटर्सची नाहीये, 7 नंबर मध्ये नाहीये, म्हणजे यापैकी कोणतीच ऍडजस्टमेंट डेटर्सशी रिलेटेड नाहीये, बरोबर ना. म्हणजे आपण डायरेक्ट इफेक्ट करू शकतो. या बॅलन्स शीटच्या असेट साईडला या, तिथे बघा तुमच्याकडे पहिल्यापासून डेटर्स असणार इनर मध्ये 40,000 रुपीज. त्या 40,000 मधून लेस केलं असणार बघा, लेस काय म्हणून, फर्दर बॅड डेब्ट्स म्हणून. फर्दर बॅड डेब्ट्स का लिहिलं, कारण प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला पहिल्यापासून बॅड डेब्ट्स आहे. मग इथे लिहिताना आम्ही लेस फर्दर बॅड डेब्ट्स 900 रुपीज लेस केलं असणार बघा. केलंय, केलंय का. डेटर्स आहे तुमचं किती रुपये, 40,000, त्यातनं 900 लेस केलंय आणि अमाऊंट इनर मध्ये लिहिलंय 39,100 रुपीज. केलंय का. ओके, 39,100. आणि सेकंड इफेक्ट कुठे येणार मग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, जे पहिल्यापासून बॅड डेब्ट्स आहे या प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला, तिथे बॅड डेब्ट्स लिहिलं असणार बघा, त्याला ऍड केलं असणार, ऍड फर्दर बॅड डेब्ट्स म्हणून 900. क्लिअर आहे.
बॅड डेप्सला ऍड केलास ना, म्हणजे 500 प्लस 900 बरोबर ना, जे पण टोटल असेल ते इनर मध्ये ठेवली असणार. अजून एक ऍडजस्टमेंट आहे डेटर्स रिलेटेड. 1000 RDD आहे. सेम परत या बॅलन्स शीटच्या असेट साईडला डेटर्स कडे आलेत का, त्यातनं लेस करा. लेस केलास ना बघा, लेस NRDD म्हणून 1000 रुपीज. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड, या प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला आले का. तिथे बघा डेटर्स ऍड याला बॅड डेप्सला ऍड केलास ना, ऍड NRDD म्हणून 1000 रुपीज केलाय. ओके. नेक्स्ट थर्ड ऍडजस्टमेंट इथे प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स 3% अँड ऑन क्रेडिटर्स 5%. दोघांवरती डिस्काउंट चार्ज करायचं आहे, एक डेटर्स वरती आणि एक क्रेडिटर्स. पहिल्या डेटर्स वरती करू. या बॅलन्स शीटच्या असेट साईडला जे तुमच्याकडे डेटर्स शिल्लक राहिले असणार बघा, किती डेटर्स, पहिला 40,000 होतं बघा ओरिजिनल, त्यातनं 900 लेस केलं असणार, त्याच्यानंतर 1000 रुपीज लेस केलं असणार, आणि मग शिल्लक किती राहिलं असणार 38,100. त्या 38,100चं किती पर्सेंट, 3% कॅल्क्युलेट करायचं आणि काय करायचं त्यातून लेस करायचं. लेस काय म्हणून, जर पहिल्यापासून डिस्काउंट असेल तर फर्दर डिस्काउंट, आणि नसेल तर फक्त डिस्काउंट. ओके. मग लेस फर्दर डिस्काउंट केले 1143 रुपीज लेस केले बघा डेटर्स मधून आउटवर्डला घेतले. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला जे डेटर्स आहे पहिल्यापासून, सॉरी डिस्काउंट आहे, त्या डिस्काउंटला बघा, या प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला सांगतोय, डेबिट साईडला जे डिस्काउंट आहे त्याला ऍड केलं असतं. ऍड फर्दर डिस्काउंट. क्लिअर आहे. 1143 रुपीज अमाऊंट आहे बघा. क्लिअर. आता काय आहे, हे डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स आहे 5%. या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला तिथे बघा क्रेडिटर्स आहे, त्यातनं क्रेडिटर्स मधून लेस केलं असतं बघा, क्रेडिटर्स 25,700 आहे, त्यातनं 5% लेस केलंय बरोबर ना, 1285 रुपीज लेस फर्दर डिस्काउंट म्हणून लेस केलंय, कारण पहिल्यापासून क्रेडिट साईडला डिस्काउंट आहे प्रॉफिट लॉसच्या. मग लेस फर्दर डिस्काउंट अमाऊंट आउटवर्डला, आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतलाय बघा, प्रॉफिट लॉसच्या क्रेडिट साईडला त्या डिस्काउंटला ऍड केलंय, ऍड फर्दर डिस्काउंट म्हणून 1285. क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर, सॉरी adjustment number 5. Insurance is paid for 15 months with effect from 1st April 2018. आता ही ऍडजस्टमेंट जरा नीट बघा, अमाऊंट कशी कॅल्क्युलेट केली आहे, काय आहे त्याच्यामध्ये बघा. अकाउंट आमचं संपतं कधी, 31 मार्च 2019. मग चालू कधी होणार, झालं असणार 1st एप्रिल 2018, म्हणजे एप्रिल 2018 पासून ते 31 मार्च 2019 असे किती महिने होतात, 12. क्लिअर आहे. 1 एप्रिल पासून ते 31 मार्च पर्यंत बरोबर, म्हणजे एक्सपेन्सेस किती महिन्याचं झालं पाहिजे, 12 महिन्याचं. पण ह्यांनी केलंय किती महिन्याचं, जे इन्शुरन्स पेड केलंय ना ते किती महिन्याचं पेड केलं, ऍट अ टाइम 15 मंथचं पेड केलंय. इयर बनतं 12 मंथ्स, एक्सपेन्सेस पण किती महिन्याचं असायला पाहिजे, 12 मंथ्स. त्यांनी किती महिन्याचं पेड केलंय, 15 मंथ्स, म्हणजे 3 मंथचा खर्च एक्स्ट्रा केलाय. जो नेक्स्ट इयरचा खर्च आहे ते 3 महिने कुठल्या महिन्याचा, कुठल्या वर्षात जाणार आहे, नेक्स्ट इयर मध्ये जाणार. मग नेक्स्ट इयरचा खर्च ह्या वर्षातच जर पेड केला जातोय तर त्याला काय म्हणतात, ऍडव्हान्स म्हणजे प्रीपेड म्हणतात. आणि काय करतात प्रीपेड एक्सपेन्सेस, त्या इन्शुरन्स मधून लेस करा. या प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला बघा, त्यातून लेस केला असणार बघा, लेस प्रीपेड म्हणून बरोबर ना. आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहिलं असणार बघा, प्रीपेड इन्शुरन्स. राहिला अमाऊंटचा प्रश्न, तर अमाऊंट कशी कॅल्क्युलेट केले ते पण लिहिलं बघा, की 1500 ही जी अमाऊंट आहे, 1500 ही जी अमाऊंट आहे ती किती महिन्यासाठी आहे, 15 मंथसाठी. आम्हाला किती महिन्याचं पाहिजे असतं, 12 मंथ्स, म्हणजे 3 महिन्याचं एक्स्ट्रा पेमेंट झालं ना, 3 महिन्याची अमाऊंट किती, मग 1500 डिवायडेड बाय 15 इंटू 3, म्हणजे किती रुपये एक्स्ट्रा पेमेंट केलंय, 300 रुपीज ऍडव्हान्स पेमेंट केलंय. काय करणार, त्या ह्याच्यातनं लेस केलंय बघा इन्शुरन्स मधनं प्रीपेड म्हणून, आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला. क्लिअर आहे. नेक्स्ट त्यानंतर आहे डेप्रिसिएशन. मगाशी पण झालं होतं डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 5%. बरोबर, लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट किती आहे बघा तुमच्याकडे, तर लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट आहे 25,000 रुपीज. तर त्या 25,000चं 5%.
किती 1250 रुपीज काय करायचं त्या बिल्डिंग मधून लेस करायचं. आणि सेकंड इफेक्ट या बॅलन्स शीटच्या असेट साईडला बघा बिल्डिंग आहे बघा 25,000 त्यातून लेस केलंय लेस डेप्रिसिएशन बरोबर 5% रुपये 1250 रुपीज लेस केलंय आउटवर्डला घेतलंय. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिलं असतं बघा बरोबर टू डेप्रिसिएशन अंडरलाईन करून लिहिलं असणार बिल्डिंग आणि अमाऊंट 1250 क्लिअर आहे. आणि लास्ट ऍडजस्टमेंट सांगितलं जात आहे रीना अँड आरती आर शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द कॅपिटल रेशो. म्हणजे जसं मगाशी त्यांनी रेशो रेडी दिला होता पहिल्या ऍडजस्टमेंट मध्ये आता त्यांनी काय सांगितलंय रीना अँड आरती शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द कॅपिटल रेशो. आता कॅपिटल त्यांचं किती आहे बघा तर त्यांचं कॅपिटल आहे 50,000 30,000. आता त्या 50,000 30,000 मधनं जर आपण इक्वल 0 कॅन्सल केले तर 5:3 म्हणजे तुमचं जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो नेट प्रॉफिट आहे ना तो नेट प्रॉफिट 5:3 म्हणजे 5 ने 3 8 5/8 आणि 3/8 या रेशोने मल्टिप्लाय करायचं. जी अमाऊंट येईल त्याला 5/8 आणि 3/8 याने मल्टिप्लाय करायचं आणि ती त्या दोघांमध्ये अमाऊंट डिस्ट्रीब्युशन करायचं. ही झाली आपल्या ह्या प्रॉब्लेमची पोस्टिंग आणि ऍडजस्टमेंट. त्यानंतर मग तुम्ही 1 बाय 1 अकाउंट बंद करायचं. पहिलं ट्रेडिंग अकाउंट मला सांगितलं कसं बंद करायचं. टोटल करताना दोन्ही साईडची डेबिटची आणि क्रेडिटची टोटल दोन्ही साईडची करायचं बरोबर ना. आणि कुठली टोटल जास्त आहे तीच टोटल दोन्ही साईडला द्यायचं बरोबर ना. मग त्याच्या अपोजिट साईडला बॅलन्स राहणार. म्हणजे आज आमची ट्रेडिंगची क्रेडिट साईड जास्त असणार डेबिटला बॅलन्स राहिला असणार टू ग्रॉस प्रॉफिट. तोच ग्रॉस प्रॉफिट आम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला असणार बघा. नंतर आम्ही प्रॉफिट लॉस बंद करायला घेतलं. इथे सुद्धा आम्ही दोन्ही साईडची टोटल केली डेबिट आणि क्रेडिटची. इथे सुद्धा आमची क्रेडिट साईडच जास्त आहे डेबिटला बॅलन्स राहिलाय बरोबर ना. आणि तो बॅलन्स आम्ही काय केलंय त्या रेशोने आता जो रेशो आपण कॅल्क्युलेट केला ना 5:3 म्हणजे 5/8 आणि 3/8 त्या अमाऊंटला त्याने मल्टिप्लाय केलेला आहे. जो बॅलन्स राहिलाय ना त्या अमाऊंटला त्याने मल्टिप्लाय केलाय. आणि मग तिथे लिहिलंय बघा टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अंडरलाईन करून त्या दोन पार्टनरची नावं रीना अँड आरती आणि त्या दोघांच्या समोर ते अमाऊंट डिस्ट्रीब्युशन करून लिहिलेले आहे. तीच अमाऊंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिली आहे बरोबर. बाय इंटरेस्ट बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बरोबर. आणि त्याच्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बंद करून क्रेडिट साईड जास्त आहे डेबिटला बॅलन्स राहिला टू बॅलन्स शीट आणि तोच बॅलन्स कॅपिटल अकाउंट म्हणून खाली आणलेला आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला चेक करा. आणि दोन्ही साईडची टोटल आम्ही इज इक्वल केलेली आहे. क्लिअर आहे. Next question number 5. From the following trial balance of Messrs. Meera and Madhav, prepare a trading and profit and loss account for the end date 31st March 2019 and a balance sheet as on that date. Once again, they are given the trial balance and below that they are given the adjustment. First, you have to read the question carefully and tick on that item which are related to the adjustment. Okay. म्हणजे तुम्हाला त्या ट्रायल बॅलन्स मधल्या आयटम्स वरती टिक करायचे जे आयटम त्या ऍडजस्टमेंटशी रिलेटेड असतील. आम्ही टिक केलंय बघा तिथे. मग पहिलं तुम्हाला प्रॉब्लेम वाचायचं आहे त्याच्यानंतर कॉलम्स टाकायचे आहेत त्यानंतर मग पोस्टिंग करायचंय. पोस्टिंग तुम्हाला आली पाहिजे. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की कशी पोस्टिंग करतात आणि कुठे कुठले आयटम कुठे कुठे जातात ते. ओके. पोस्टिंग बघा चेक करा. स्टॉक फर्स्ट एप्रिल 2018 रेडी अकाउंटच्या डेबिट साईडला. डेटर्स बॅलन्स शीटच्या असेट साईडला 2 टिक आहे. बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहिताना त्याला इनर कॉलम मध्ये घेऊन त्याच्या खाली 4 ते 5 लाईनीचे प्रोव्हिजन करायचं. डिसरिसेबल बॅलन्स शीटच्या असेट साईडला जातं बरोबर ना. परचेसेस स्टडी अकाउंटच्या डेबिट साईडला. रिटर्न आता हे रिटर्न कोणतं आहे ते आम्हाला माहिती नाही बरोबर ना. मग आम्ही तुम्हाला सांगितलंय की जर डेबिटला रिटर्न असेल तर ते सेल्स रिटर्न असतं आणि क्रेडिटला रिटर्न असेल तर ते परचेस रिटर्न असतं. मग हे कुठलं रिटर्न आहे सेल्स रिटर्न आहे. म्हणजे सेल्स मधनं लेस करायचं. कॅरेज मागाशी पण सांगितलं होतं कॅरेज 2 पद्धती असतात. कॅरेज इनवर्ड एक कॅरेज आउटवर्ड. कॅरेज इनवर्ड आहे ते ट्रेडिंगच्या डेबिटला जातं आणि कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातं. ओके. मोटर व्हेकल्स असेल जनरल एक्सपेन्स प्रॉफिट लॉस डेबिट. एक्सपोर्ट ड्युटी कुठे येतं प्रॉफिट लॉस डेबिट साईड. इम्पोर्ट ड्युटी असेल तर कुठे जातं ते ट्रेडिंगच्या डेबिट साईडला. ऍडव्हर्टाइजमेंट कुठे येतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. बघा इथे अनसीन ऍडजस्टमेंट सुद्धा असतात. अनसीन ऍडजस्टमेंट म्हणजे काय खाली ज्या ट्रायल बॅलन्सच्या खाली ज्या असतात त्याला सीन ऍडजस्टमेंट. ट्रायल बॅलन्सच्या आतमध्ये जे असतात त्याला अनसीन म्हणतात. अनसीन ऍडजस्टमेंट कशा ओळखायचा
जर एखाद्या आयटमच्या बाजूला इयर मध्ये किंवा मंथ मध्ये किंवा पर्सेंटेज मध्ये काही इंडिकेशन केलं असेल तर तिथे समजून जायचं की तिच्यावरती ऍडजस्टमेंट आहे. बरोबर ना. आता इथे पण आहे बघा, ऍडव्हर्टाइजमेंट दिले, त्याच्या खाली दिले बघा फॉर 3 इयर्स दिले. आणि कधीपासून पेड करायला सुरुवात झाली, ती ऑक्टोबर पासून पेड करायला सुरुवात झाली. मग आम्ही ते मार्क ॲरो करून दाखवलं बघा बाजूला साईडला, त्याची वर्किंग केली बघा. मग त्याच्यामध्ये बघा नंतर मग पोस्टिंग चेक करा तिथे आहे की नाही. ओके. ऍडव्हर्टाइजमेंट कुठे येतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. पहिलं समजून घ्या, त्याच्यानंतर चेक करा तिकडे. ओके. ऍक्च्युली अकाउंट किती महिन्याचं बनतं, 1 वर्ष. 1 वर्ष म्हणजे किती महिने, 12 महिने. बरोबर ना. म्हणजे खर्च पण किती महिन्याचं पाहिजे, 12 महिने. पण ह्यांनी ह्या वर्षी जे ऍडव्हर्टाइजमेंट पेड केले आहे ते ऑक्टोबर पासून पेड केले, ह्या वर्षी ऑक्टोबर पासून. मग ऑक्टोबर पासून जर मंथ कॅल्क्युलेट करायला सुरुवात केली मार्च पर्यंत, तर किती महिने होतात, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. किती महिने, 6 महिने होतात. म्हणजे ह्या वर्षी ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च किती महिन्याचा पाहिजे, फक्त आणि फक्त 6 मंथचा. किती महिन्याचा, 6 मंथचा. पण त्यांनी खर्च ऍट अ टाइम किती महिने वर्षाचा केलाय, 3 वर्ष. 3 वर्ष म्हणजे किती महिने, 12 त्रिक 36. बरोबर ना. 12 त्रिक 36, 36 महिन्याचं पेमेंट एकदम केलेलं आहे. आणि त्यातला यावर्षी फक्त आम्हाला किती पाहिजे, 6 महिन्याचा. म्हणजे त्यांनी 30 महिन्याचा खर्च काय केलाय, एक्स्ट्रा केलाय. जसं मगाशी केलं होतं 3 महिन्याचा खर्च, खर्च करायला पाहिजे होता 12 महिन्याचा. कारण अकाउंट 12 महिन्याचं बनतं, पण त्यांनी ह्या वर्षी खर्च ऑक्टोबर पासून पेमेंट करायला चालू केलं ना. म्हणजे ऑक्टोबर पासून जर पेमेंट करायला चालू केलं तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, 6 महिन्याचाच खर्च या वर्षी पाहिजे. तर त्यांनी पेमेंट करताना 3 वर्ष म्हणजे 12 त्रिक 36, 36 महिन्याचं पेमेंट एकदम केलंय. बरोबर ना. त्यातलं 6 महिने ह्या वर्षीचे आहेत. म्हणजे बाकीचे 30 महिने जे आहेत ते पुढचे आहेत, त्या वर्षीच्या, हे वर्ष सोडून त्याच्या पुढच्या वर्षीचे. बरोबर ना. मग तेवढा खर्च आम्हाला काय म्हणून दाखवावा लागेल, प्रीपेड म्हणून दाखवायला, ऍडव्हान्स खर्च म्हणून लेस करावा लागेल. बघा तिथे लिहिलं आहे, ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस फ्रॉम 1 ऑक्टोबर 2018 अप टू 31 मार्च 2019 फॉर 6 मंथ ₹800. बरोबर. रिक्वायर्ड म्हणजे एवढं पाहिजेल आहे. कसं काढलं ते रिक्वायर्ड, तर 4800 एवढी टोटल अमाऊंट पेमेंट केल्या बघा. ऍडव्हर्टाइजमेंटची अमाऊंट 4800 आहे, 4800. बरोबर. त्याला जर आपण 36 मंथने डिवाइड केलं, त्याला जर आपण 36 मंथ म्हणजे 3 महिने, 3 वर्ष ना. 36 मंथने जर डिवाइड केलं तर प्रत्येक ह्याचं किती अमाऊंट येते, 4800 डिवायडेड बाय 36. तर प्रत्येक महिन्याची अमाऊंट येते 133.33. बरोबर ना. आणि आम्हाला त्यातलं किती महिने पाहिजे, 6. मल्टिप्लाय बाय किती, 6 केलं तर आमची अमाऊंट येते 799.99, म्हणजे ₹800 अमाऊंट येते. म्हणजे 6 महिन्याची अमाऊंट किती, ₹800. म्हणजे 4800 पैकी फक्त ह्या वर्षी किती खर्च पाहिजे आहे, ₹800 पाहिजे आहे. बरोबर ना. मग बाकीचे ₹4000 नको आहे ना आम्हाला. फर्म पेड टोटल अमाऊंट 4800. फर्मने किती पेमेंट केलं आहे, 4800 फॉर 36 मंथ, ऑफ विच 4000 इज एक्सेस पेमेंट. म्हणजे त्यांनी ₹4000 एक्सेस पेमेंट केलंय. बघा, ₹4800 टोटल अमाऊंट आहे. त्याला जर तुम्ही 36ने डिवाइड करताय तर प्रत्येक महिन्याची अमाऊंट किती, 133.33333. आणि त्याला जर 6ने मल्टिप्लाय करा, या वर्षी खर्च किती महिन्याचा पाहिजे आहे, 6 महिन्याचा. म्हणजे या वर्षी किती महिन्याचा खर्च पाहिजे, 6 महिने, म्हणजे ₹800 पाहिजे. बरोबर ना. मग त्यांनी पेमेंट केलंय 4800, त्यातलं या वर्षीचा खर्च किती रुपये, फक्त ₹800. म्हणजे ₹4000 एक्स्ट्रा खर्च आहे ना 30 महिन्याचा. बरोबर की नाही. मग त्याला आपण एक्सेस पेमेंट म्हणजे ऍडव्हान्स पेमेंट असं म्हणू शकतो. बरोबर ना. म्हणजे प्रीपेड म्हणू शकतो. मग ते प्रीपेड काय करायचं, प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला या, चेक करा तिथे इन्शुरन्स आहे बघा, त्यातून लेस केलं असणार, लेस इन्शुरन्स नाही, सॉरी, ऍडव्हर्टाइजमेंट आहे बघा, तर त्या ऍडव्हर्टाइजमेंट मधून लेस केलं असणार, लेस प्रीपेड म्हणून. बरोबर ना. किती रुपये, 4000. प्रीपेड म्हणून ₹4000 लेस केले, आउटवर्डला ₹800 घेतलं असेल बघा. आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट अमाऊंट किती रुपये, 4000. क्लिअर आहे. अनसेन ऍडजस्टमेंट लगेच क्लिअर करायचे. नेक्स्ट, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. ड्रॉइंग, आज आमच्याकडे कॅपिटल आणि करंट नाही, फक्त कॅपिटल अकाउंटच आहे. त्यामुळे हे ड्रॉइंग कुठे आहे ना, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला 2 ड्रॉइंग त्यांच्या प्रत्येकी कॉलम मध्ये. लीज होल्ड प्रिमायसेस असेट,
कॅश ॲट बँक असेल, फर्निचर असेल. बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी, बिल्स पेएबल लायबिलिटी, क्रेडिटर्स लायबिलिटी, सेल्स स्टडी अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आउटस्टँडिंग रेंट मगाशी सांगितलं होतं लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग, पे, अनपेड, पेएबल असे शब्द असतील तर क्रेडिट साईडला, तर लायबिलिटी साईडला घ्यायचं. ओके, अनपेड आहे, अनपेड वेजेस कुठे येतं, लायबिलिटी साईडला. कॅपिटल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स बीडी, आणि परचेस रिटर्न म्हणजे परचेस मधून लेस करायचं. ही झाली आमच्या ट्रायल बॅलन्सची पोस्टिंग. आणि आता ऍडजस्टमेंट काय त्याच असणार, क्लोजिंग स्टॉक ठरलेला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला. बरोबर, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिला बाय क्लोजिंग स्टॉक आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला फक्त क्लोजिंग स्टॉक. बघा चेक करा, ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला या, तिथे लिहिलं असणार बघा बाय क्लोजिंग स्टॉक. या बॅलन्स शीटच्या असेट साईडला तिथे पण चेक करा क्लोजिंग स्टॉक. ओके, प्रोव्हाइड प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट. परत एकदा ही डेटर्स रिलेटेड ऍडजस्टमेंट आहे, मगाशी सांगितलं आहे. डेटर्स रिलेटेड कोणती पण ऍडजस्टमेंट असेल त्यातला पहिला आरडीडी, बॅड डेट्स, डिस्काउंट हे ऍडजस्टमेंट सोडून बाकी कोणती ऍडजस्टमेंट डेटर्स रिलेटेड असेल तर ती पहिली करा. आता ही ऍडजस्टमेंट डेटर्स रिलेटेड आहे, ही आरडीडीची आहे, पुढची डिस्काउंटची आहे. मग त्या दोन ऍडजस्टमेंट सोडा, त्याच्या पुढची ऍडजस्टमेंट नाही, त्याच्या पुढची ऍडजस्टमेंट नाही, म्हणजे डेटर्स रिलेटेड कोणतीच अदर ऍडजस्टमेंट नाहीये, मग तुम्ही करू शकता. मग या बॅलन्स शीटच्या असेट साईडला या, तिथे बघा तुमच्याकडे डेटा सीलर मध्ये लिहिलं असणार 80,500 रुपीज, त्यातनं लेस केलं असतं बघा, लेस काय म्हणून एनआरडीडी अमाऊंट रेडी दिले, एनआरडीडी 2,000 रुपीज लेस केलं. अमाऊंट इनर मध्येच ठेवायचंय, बरोबर ना, 78,500. क्लिअर आहे. आणि सेकंड इफेक्ट या प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला बघा, तिथे पहिल्यापासून बॅड डेप्स आहे का, जर पहिल्यापासून बॅड डेप्स असेल तर त्याला ऍड करायचं फर्दर बॅड डेप्स, जसं सॉरी ऍड एनआरडीडी म्हणून. आणि नसेल तर टू एनआरडीडी हा नवीन, आज नाहीये वाटतं, त्यामुळे तिथे प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला नवीन आयटम दिला असं बघा, टू एनआरडीडी अमाऊंट किती रुपये, 2,000 रुपीज आउटवर्डला. क्लिअर आहे. नेक्स्ट पुढे त्यानंतर क्रिएट रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. बरोबर ना, म्हणजे डिस्काउंट क्रिएट करायचं आहे, डिस्काउंट क्रिएट करायचं आहे या बॅलन्स शीटच्या असेट साईडला. तिथे बघा डेटास असणार इनर मध्ये 78,500, त्या 78,500चं 3% रुपीज 3% कॅल्क्युलेट करायचंय 2,355. काय करायचं, डेटर्स मधून लेस केल्यावर असतं बघा, लेस फर्दर पहिल्यापासून डिस्काउंट आहे का नाहीये, मग तिथे लिहिलं असतं बघा लेस डिस्काउंट म्हणून 2,355. आणि प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला लिहिलं असतं बघा 2 डिस्काउंट म्हणून 2,355. बघा चेक करा, डेटर्स मध्ये या, डेटर्स मधून लेस केलं असतं बघा 78,500चं 3%. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला 2 डिस्काउंट 2,355. क्लिअर. नेक्स्ट valued of leasehold premises on 31st March 2019 रुपीज 1 lakhs. मगाशी पण झालं होतं, leasehold premises ची अमाऊंट किती आहे बघा 1,10,000 आहे, आणि त्यांना किती पाहिजे, आता नवीन किंमत किती पाहिजे आहे 1 lakhs पाहिजे आहे, म्हणजे 10,000 कमी करावे लागते. मग या बॅलन्स शीटच्या असेट साईडला leasehold premises कडे या, लेस करा त्यातून लेस हे डेप्रिसिएशन 10,000 आउटवर्डला 1 lakhs रुपीज असेल बघा. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला या, तिथे बघा 2 डेप्रिसिएशन ऑन अंडरलाईन करून तिथे लिहिलं असणार लीज होल्ड प्रिमाइसेस 10,000 रुपीज. आणि नेक्स्ट लास्ट ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. तेच मगाशी सांगितलंय, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस काय, प्रिंटिंग अँड स्टेशनरी. या प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला तिथे बघा ऍड केलं असलं बघा, ऍड आउटस्टँडिंग म्हणून 500 रुपीज. आणि सेकंड इफेक्टला बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला या, इथे लिहिलं असतं बघा आउटस्टँडिंग प्रिंटिंग अँड स्टेशनरी 500 रुपीज. क्लिअर आहे. ही झाली आमच्या ट्रायल बॅलन्सची पोस्टिंग आणि ऍडजस्टमेंट. त्यानंतर मग तुम्हाला 1 बाय 1 अकाउंट बंद करायचं जसं मगाशी सांगितलंय तसं. क्लिअर. आणि मग प्रॉब्लेम टॅली करायचं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. Nana and Nani are the partners in a firm sharing profits and losses equally. आणि त्यांचा जो नेट प्रॉफिट आपण शेअर करणार तो दोघांमध्ये कसा शेअर करायचा आहे, इक्वल शेअर करायचं, सेम. यू आर रिक्वायर्ड टू गिव्ह इफेक्ट फॉर द ऍडजस्टमेंट अँड इन अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड अ बॅलन्स शीट. म्हणजे आज जी ट्रायल बॅलन्स दिली आहे त्या ट्रायल बॅलन्स मध्ये
आज आपल्याला ट्रेडिंग अकाउंटचे आयटम्स नाही आहेत, म्हणजे फक्त आणि फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट, तीनच लेजर बनवायचं. आज त्यांनी आपल्याला ट्रेडिंग अकाउंटचा जो ग्रॉस प्रॉफिट आहे तो रेडी दिलेला आहे, त्यामुळे आज ट्रेडिंग अकाउंट बनवायचं नाहीये. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं फक्त, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बनवायचंय आणि बॅलन्स शीट बनवायचंय. ते प्रॉफिट लॉस 1.5 पेजचं, पार्टनर्स कॅपिटल हाफ पेजचं आणि बॅलन्स शीट 1 पेजचं. ओके, तेच पहिली स्टेप्स. प्रॉब्लेम वाचायचं, ऍडजस्टमेंट प्रमाणे टिक करायचं, त्यानंतर कॉलम टाकायचे, त्याच्यानंतर ट्रायलची पोस्टिंग बघा. इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, लँड अँड बिल्डिंग बॅलन्स शीटच्या असेट साईडला ऍडजस्टमेंट आहे. खाली पण काहीतरी लिहिलंय त्यांनी, ॲडिशन ऑफ ₹20,000 विथ इफेक्ट फ्रॉम 1 जुलै 2018. म्हणजे काय माहितीये की टोटल बिल्डिंगची अमाऊंट आहे 50,000, त्याच्यामध्ये 20,000 ही जे आहे ते ॲडिशन आहे, बरोबर आहे. मग तिथे आम्ही ज्यावेळेला डेप्रिसिएशन देणार त्यावेळेला डेप्रिसिएशन देताना 2 असेटवरती डेप्रिसिएशन द्यायचं. एक आहे 30,000 आणि एक आहे 20,000. ओके, म्हणजे त्या 50,000चे 2 पार्ट आहेत. म्हणजे तिथे बॅलन्स शीटच्या असेटला लिहिताना 50,000च लिहायचं, पण ज्याला वर्किंग करणार त्यावेळेला 2 असेट्स वरती डेप्रिसिएशन द्यायचं. ओके, ते पुढे दाखवलं आम्ही तुम्हाला. नेक्स्ट, सॅलरी प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला, एक्सपोर्ट ड्युटी प्रॉफिट लॉस डेबिट, इंटरेस्ट प्रॉफिट लॉस डेबिट, फर्निचर असेट्स, डेटर्स असेट, क्लोजिंग स्टॉक असेट. आज हा क्लोजिंग स्टॉक आहे, ट्रायल बॅलन्स मध्ये ग्रॉस प्रॉफिट आहे ना, त्यामुळे हा डेबिट साईडला असणारा क्लोजिंग स्टॉक आहे, त्याचा इफेक्ट डायरेक्टली बॅलन्स शीटच्या असेटला जाणार. कॅपिटल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स बिडी, 10% लोन, बरोबर ना. हे बॅलन्स शीटच्या कुठल्या साईडला जाणार, लायबिलिटी साईडला. 10% लोन कुठे जाणार, बॅलन्स शीटच्या अनसीन ऍडजस्टमेंट आहे, त्याच्यावर इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचे, लगेच इमिडिएट इफेक्ट करायचं. पहिलं समजून घ्या, त्याच्यानंतर त्याचे इफेक्ट चेक करा. खाली बघा लिहिलंय 10% बँक लोन ₹30,000 आहे. कधी घेतलंय ते 1 ऑक्टोबर. म्हणजे तुम्हाला पहिलं चेक करायचंय की त्याच्या बाजूला डेट दिली आहे का. त्याच्या बाजूला डेट नाही दिसली तर कुठेतरी ऍडजस्टमेंट मध्ये असणार. दोन्हीकडे पण नाही तर सरळ किती महिन्यांचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा, 12 मंथचा. पण आज त्यांनी डेट दिली, काय दिले बघा तिथे, 10% बँक लोन. खाली बघा ते त्याच्यामध्ये ॲरो करून दाखवलं ना तिथे, 10% बँक लोन ₹30,000 taken on 1st October 2018 and account close on 31st March 2019. बरोबर ना. मीन्स इंटरेस्ट इज टू बी कॅल्क्युलेटेड ऑन 30,000 बाय 10% फॉर 6 मंथ. बघा, ऑक्टोबर पासून, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, 6 महिने होतात. मग 30,000 वरती 10% ने 6 मंथचं इंटरेस्ट किती कॅल्क्युलेट होत आहे, 1,500. म्हणजे एवढा इंटरेस्ट पहिला आपण कॅल्क्युलेट केलं 6 महिन्याचं. क्लिअर. आता आपल्याला पॉसिबिलिटी काय आहे की हे 1,500 इंटरेस्ट आपण त्या बँकेला पेमेंट केलं असेल पूर्ण, कदाचित पूर्ण पेमेंट केलंच नाही, कदाचित थोडं केलं असेल, थोडं बाकी राहील. मग 3 पैकी 1 पॉसिबिलिटी आहे. मग ते कसं करणार, त्या ट्रायल मध्ये इंटरेस्ट ऑन लोन आहे का बघा डेबिट साईडला. इथे इंटरेस्ट आहे ते वेगळं आहे, इंटरेस्ट ऑन लोन असा शब्द पाहिजे, आहे का नाही. म्हणजे याचा अर्थ पूर्ण ₹1,500 काय आहे, बाकी आहे. मग काय करायचं तर प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला यायचं. बघा, या प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला तिथे टू आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन लोन ₹1,500 लिहिलं असतं बघा. आणि या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जे पहिल्यापासून लोन आहे ना त्याला ऍड केलं असतं बघा, ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट 1,500. क्लिअर आहे. परत एकदा एक्सप्लेन करतो, नीट ऐका जरा. 10% बँक लोन, बँक लोन बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला येतं, बाजूला पर्सेंटेज आहेत, अनसीन ऍडजस्टमेंट आहे, तिथल्या तिथेच लगेच क्लिअर करा. ते इंटरेस्टचे पर्सेंटेज आहेत, आपलं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. पहिला आपल्याला त्याच्या बाजूला डेट दिली आहे का बघायचं. त्याच्या बाजूला डेट नसेल तर खाली ऍडजस्टमेंट मध्ये चेक करायचं. दोन्हीकडे पण डेट नाहीये तर सरळ 12 महिन्याचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं. क्लिअर आहे. पण आता त्यांनी डेट दिली आहे 1 ऑक्टोबर. मग 10% बँक लोन ₹30,000 टेकन ऑन 1st October 2018, बरोबर ना. अकाउंट क्लोज कधी होत आहे, 31st मार्चला क्लोज होत आहे, बरोबर ना. मग ऑक्टोबर पासून मार्च पर्यंत किती महिने होतात, 6 मंथ्स होतात. मग आम्ही इंटरेस्ट किती महिन्याचं कॅल्क्युलेट केलं आहे, 6 मंथ. 30,000 वरती 10% ने 6 मंथचं ₹1,500 इंटरेस्ट होतं, बरोबर ना. मग आम्हाला चेक करायचं पॉसिबिलिटी काय आहे, 3 पैकी 1 पॉसिबिलिटी. आयदर
ते पूर्ण इंटरेस्ट बँकेला पेमेंट केलं गेलं असेल, कदाचित पूर्ण इंटरेस्ट बँकेला पेमेंट केलंच नाही, कदाचित थोडं पेड केलं, थोडं बाकी राहिलं. बरोबर ना. मग आम्हाला कसं कळणार की पेमेंट केलं की नाही केलं, थोडं केलं की पार्शल केलं? तर त्यासाठी ट्रायल बॅलन्स मध्ये चेक करावं लागेल. लोन क्रेडिटला आहे, मग ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला इंटरेस्ट ऑन लोन आहे का बघा, चेक करा. तर आज ते इंटरेस्ट जे आहे ते इंटरेस्ट वेगळं आहे. इंटरेस्ट ऑन लोन असा शब्द आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ पूर्ण इंटरेस्ट आउटस्टँडिंग आहे. मग काय करायचं, या प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला या, तिथे लिहिलं असलं बघा, टू आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन लोन 1500 पूर्ण बाकी बघा. आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जे बँक लोन आहे त्याला ऍड केलं, ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट 1500. क्लिअर. नेक्स्ट, त्यानंतर इन्शुरन्स पेड फॉर 15 मंथ, मगाशी पण झालं होतं ह्याचं, बरोबर ना. आता पण हे बघा 15 मंथचे इन्शुरन्स पेमेंट केले. बरं, अकाउंट किती महिन्याचं बनतं? 12 महिन्याचं. मग खर्च पण किती महिन्याचा? 12 महिन्याचा. बरोबर ना. मग त्यांनी किती महिन्याचं केलंय? 15 महिन्याचं. म्हणजे 3 महिन्याचा खर्च काय केलाय? एक्स्ट्रा केलाय. त्याला एक्सेस पेमेंट म्हणजे ऍडव्हान्स पेमेंट म्हणजेच प्रीपेड असं म्हटलं जातं. काय करायचं? लेस करायचं. म्हणजे 15,000 डिवाइड बाय 15 केलं तर किती येतं? प्रत्येक महिन्याचं 1000 रुपीज येतं. बरोबर ना. मल्टिप्लाय बाय 3 केलं 3000 रुपये तो ऍडव्हान्स खर्च आहे. काय करायचं? तुमच्या प्रॉफिट लॉसच्या डेबिटला या इन्शुरन्सकडे, त्या इन्शुरन्स मधून लेस केलं असणार बघा प्रीपेड म्हणून, बरोबर ना. 3000 रुपीज लेस केलं असेल आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट्स त्याला लिहिलं असणार बघा, प्रीपेड इन्शुरन्स 3000 रुपीज. क्लिअर आहे. नेक्स्ट, सेकंड नंबर ऍडजस्टमेंट. डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 10% अँड फर्निचर 5%. बरोबर ना. आमच्याकडे जे लँड अँड बिल्डिंग मगाशी पण सांगितलं, लँड अँड बिल्डिंग 50,000 आहे अमाऊंट दिली, पण त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की 20,000चं अजून एक बिल्डिंग आहे जे त्याच्यात इन्क्लूड आहे. म्हणजे ऍक्च्युली आमच्याकडे दोन बिल्डिंग आहे, एक 20,000चं आणि एक 30,000चं. त्यातलं 20,000चं 1 जुलै पासून आहे 2018, आणि दुसऱ्याची डेट नाहीये, म्हणजे ते पहिल्यापासून अगोदर पासून आहे. मग जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, म्हणजे त्या 20,000 वरती किती महिन्याचं? 9 मंथचं इंटरेस्ट आहे, डेप्रिसिएशन आहे, बरोबर ना. आणि उरलेल्या 20,000 वरती पूर्ण 12 मंथचं इंटरेस्ट डेप्रिसिएशन आहे. म्हणून बघा तिथे खाली कॅल्क्युलेट त्या ग्रीन याच्यामध्ये दाखवलं बघा स्क्वेअर मध्ये, 30,000 इंटू 10%, डेप्रिसिएशनचा रेट 10% आहे, इंटू 12/12, बरोबर ना, कारण 12 महिने 30,000 रुपीज झालं. आणि 20,000चं जुलै पासून ते मार्च पर्यंत म्हणजे 9 मंथ्स, बरोबर ना. मग 1,500, टोटल डेप्रिसिएशन किती? 4,500. हे झालं त्याचं कॅल्क्युलेशन. आणि आता त्याची इफेक्ट कुठे येणार? तिचं इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, टू डेप्रिसिएशन ऑन अंडरलाईन करून लँड अँड बिल्डिंग अमाऊंट 4,500, बरोबर ना. आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला त्या लँड अँड बिल्डिंग मधून काय करायचंय? लेस करायचं. लँड अँड बिल्डिंग मधून काय करायचं? लेस करायचं. लेस करायचं लँड अँड बिल्डिंग मधून 4,000 सॉरी किती रुपये? 4,500 रुपीज. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईड. तसंच अजून एक डेप्रिसिएशन होतं फर्निचर. फर्निचर मधले किती फर्निचर आहे ते? 40,000, त्याच्यावरती 5%, ते सुद्धा लेस करायचं. असेट साईडला बघा फर्निचर आहे, त्यातनं किती पर्सेंट? 5% लेस केलंय. सेकंड इफेक्ट प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. क्लिअर आहे. आणि शेवटची ऍडजस्टमेंट आहे राईट ऑफ 1,000 ॲज अ बॅड डेट. मगाशी पण झाले होत्या, लागोपाठ थर्ड क्वेश्चन मध्ये आहे बघा. अँड आरडीडी किती पर्सेंट? 5%. काय करायचं? या बॅलन्स शीटच्या असेट साईडला तुमच्याकडे डेटर्स असणार बघा, डेटर्स मधून लेस करायचं. पहिल्यापासून बॅड डेट्स आहे का? नाहीये, बरोबर ना. मग इकडे लेस करताना काय म्हणून लेस करायचं? डेटर्स मधून लेस बॅड डेट्स मधून, बरोबर. किती रुपये लेस करायचं? 1,000 रुपीज. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला टू बॅड डेट्स 1,000 रुपीज. क्लिअर. उरलेलं जे डेटर्स आहे, आता किती डेटर्स होतं तुमचं? 26,000, त्यातनं 1,000 रुपीज लेस केलंय, शिल्लक राहिलं 25,000. त्याचं 5% कॅल्क्युलेट करायचं, 1,250 रुपीज आलंय बघा. लेस करायचं ते सुद्धा, लेस एनआरडीडी सेकंड इफेक्ट प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला, बरोबर. ते पहिलं बॅड डेट्स जे आहे त्याला ऍड करा, ऍड एनआरडीडी किती? 1,250. क्लिअर आहे. ही झाली आमच्या ट्रायल बॅलन्सची पोस्टिंग आणि ऍडजस्टमेंट. त्याच्यानंतर वन बाय वन अकाउंट बंद करायचं.
प्रॉफिट लॉस आहे, दोन्ही साईडची टोटल करणार, कुठली टोटल जास्त आहे त्या साईडची अमाऊंट दोन्ही साईडला लिहिणार आणि जिथे बॅलन्स राहणार तिथे लिहायचं टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ब्रॅकेटमध्ये नेट प्रॉफिट अंडरलाईन करून दोघांची नावं आणि तो जो प्रॉफिट आलाय तो प्रॉफिट त्या दोन पार्टनरमध्ये इक्वली डिस्ट्रीब्युशन केलंय आणि तोच प्रॉफिट पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणून लिहिलेला आहे. नंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बंद केलाय, त्यांचा जो बॅलन्स राहिला तो टू बॅलन्स सीडी आणि तोच टू बॅलन्स सीडी खाली लायबिलिटीला कॅपिटल अकाउंट म्हणून आणलेला आहे. क्लिअर आहे आणि अशा पद्धतीने बॅलन्स शीट टॅली केलं. इथपर्यंत आम्ही प्रॉब्लेम एक्सप्लेन केलेले आहे सोल्युशन विथ द सोल्युशन. आता ह्याच्यानंतरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते फक्त एक्सप्लेन करणार आहे, तुम्हाला सॉल्व्ह करायचे. मी प्रॉब्लेम एक्सप्लेन करणार पण ते नेक्स्ट लेक्चरला, बरोबर ना. पण त्याचं जे सोल्युशन आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे, ऐकायचंय, ते एक्सप्लेन केलेलं ऐकायचंय आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं. क्लिअर आहे, ते नेक्स्ट लेक्चरला बघू. ओके.